परिस्थिती आहे? आपल्या जिल्ह्यामध्ये 46 एपिसेंटर्स अर्थात ज्या ठिकाणी इन्फेक्शन्स आहेत एकापेक्षा जास्त अशी केंद्र आपण घोषित केलेली आहेत आणि त्या परिसरात लसीकरण हे प्राधान्याने केलेलं आहे। आतापर्यंत एकूण 3,63,000हून जास्त पशूंना आपण लसीकरण केलेलं आहे। त्याचबरोबर जे या एपिसेंटरच्या बाहेर असलेलं लसीकरण आहे ज्याला आपण क्लीन वॅक्सिनेशन म्हणतो ते सुद्धा आपल्याकडे चांगल्या पद्धतीने सुरू आहे। सद्यस्थितीत जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे। 191 पशूंना आतापर्यंत लागण झाली आणि 17चा मृत्यू झालेला आहे। 191 ॲक्टिव्ह केसेस आहेत आणि मला वाटतं की आता राज्यभरातच थोडंसं लंपीचं जी संख्या आहे ती उतरत आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपण निश्चितपणे या लंपीच्या प्रादुर्भावातून बाहेर येऊ, परंतु तोपर्यंत मात्र आपल्याला पूर्ण काळजी घ्यायची आहे। थोडीशी आपल्या गोठ्यांची स्वच्छता जर केली, त्या ठिकाणी आपण जंतुनाशकं जर फवारली, यासाठी आपण ग्रामपंचायती आणि सर्व शासकीय यंत्रणांनासुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे, तर निश्चितपणे लंपीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होईल आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करता येईल। त्यासाठी आवश्यक असणारी औषधं आणि इतर बाबी खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीचा सुद्धा विशेष निधी हा आपण त्यांना वितरित करत आहोत। सर, नांदेडमध्ये रेती उत्खनन खूप मोठ्या प्रमाणात होतात। गेल्या वर्षी टेंडर सुटले आहेत, यावर्षी आपल्या माध्यमातून टेंडर वगैरे सुटणार आहेत का? आपण सर्वसामान्य नागरिकांना रेती स्वस्त दरात मिळेल? निश्चितपणे 2 गोष्टी यामध्ये आहेत। आल्याबरोबर जेव्हा आढावा झाला आणि त्यात गौण खनिजचा विषय आला तर अवैध गौण खनिज उत्खनन आहे ते रोखण्यासाठी आपल्याला कारवाई करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर शासनाचे जे वाळूघाटांचे लिलाव असतात त्यासाठी शासनाने जी नवीन कार्यपद्धती दिलेली आहे त्या अनुषंगानं आवश्यक असलेल्या सगळ्या परवानग्या, मग त्या पर्यावरण विभागाची असेल, खनिकर्म विभागाची असेल, त्याच्यासाठीनं आपल्याला गतीनं पुढे जाण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापूर्वी मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आम्ही 22 लिलाव यशस्वी आमचे झाले होते, तर त्या पद्धतीनं इथंसुद्धा आपल्याला करता येईल। थोडंसं निश्चितपणे यामध्ये परवानग्या वगैरे घेण्यामध्ये वेळ जातो, परंतु आपल्याला ते करणंसुद्धा आवश्यक आहे। तर या सगळ्यांचा विचार करून आपण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर त्या पातळीपर्यंत जायचं आपलं ध्येय आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये केल्या जातात किंवा PMFME आहे, पोकरासारख्या योजना आहेत ज्यामध्ये शेतकऱ्याला एक प्रकारे त्याचं स्टार्टअप हे उघडता येतं। शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून त्याला कशी गती देता येईल मोठी असते, त्यासाठी शासनाच्या स्तरावरचा पाठपुरावा आवश्यक असतो, परंतु ग्रामीण भागामध्ये स्थानिक पातळीवरचे की आपल्याला जलसंधारणाचं काम करता येतं आणि त्याला मृदसंधारणाची जोड देतो। नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़। यहाँ पर गरारा, लांचा, फ्राक व दीगर नए रेंज के कपड़े मौजूद है। यहाँ पर बड़े शहरों से मुंबई, हैदराबाद, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तयाब किए गए हैं। एक बार जरूर तशरीफ लाए। प्रोप्राइटर मोहम्मद आमिर। नांदेड़ शहर के लक्की मल्टी सर्विस एंड CSC सेंटर पर शहर व ग्रामीण की गुंटेवारी के अलावा PR कार्ड, डिजिटल 7/12 नाम परिवर्तन के काम किए जाते हैं। इसके अलावा आधार कार्ड करेक्शन, पैन कार्ड, राशन कार्ड, लेबर कार्ड, ड्राइविंग लाइसेंस के अलावा RTO के दीगर काम भी वाजबी दामों पर किए जाते हैं। हमारा पता पहलवान टी हाउस, हेरा मेडिकल के सामने, ओल्डगंज, नांदेड़। हमारे इस नंबर पर राब्ता करें।